पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी. श्री संतांची माझा चरणावरी साष्टांग करी दंडवत. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे देई प्रेम काही सद्गुरुची शरण जाय, त्यासी ब्रह्म प्राप्ती होय. न लगे अनेक उपाय, धरी सद्गुरुचे पाय. सद्गुरुचे चरण तीर्थ, मस्तकी वंदिते पवित्र. एका जनार्दनी सद्गुरु, हाची भवसिंधूचा दारू. न लगे अनेक उपाय, धरी सद्गुरुचे पाय. आनंदघन सच्चिदानंदघन परात परिपूर्ण परब्रह्म प्रकाश भगवान परमात्मा आणि त्या भगवान परमात्म्याच्या सेवेसाठी आणि त्या भगवान परमात्म्याच्या सेवेसाठी घेतलेला अभंग कुणाचा आहे म्हणाल तर पांडुरंगरायाचे एकनिष्ठ भक्त शांती ब्रह्म म्हणून ज्यांना ओळखले जाते असे असणारे शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज. कोण एकनाथ महाराज? रंजकथा, रोचकथा, रसिकथा, काव्यात्मकथा आणि विचारशीलता यांच्या उभ्या आडव्या धाग्यांनी वाङ्मयरूपी वस्त्र विणले ते एकनाथ महाराज. कोण एकनाथ महाराज? प्रज्ञा, प्रतिभा, प्रसन्नता आणि प्रेरणा हे त्यांच्या अभंगाचे पंचप्राण आहेत ते एकनाथ महाराज. कोण एकनाथ महाराज? करुणा, कल्पना, काव्य, कौशल्य हीच त्यांच्या अभंगाची चतुसूत्री आहे ते एकनाथ महाराज. कोण एकनाथ महाराज? श्रुती, मुक्ती आणि युक्ती हे त्यांच्या अभंगाचे त्रिवेणी संगम आहे ते एकनाथ महाराज. कोण एकनाथ महाराज? एकमेव आनंद आणि आनंद, एकमेव आनंद आणि आनंद हा त्यांच्या अभंगाचा आत्मा आहे ते एकनाथ महाराज. कोण एकनाथ महाराज? एकमेव उद्धार आणि उद्धारक, एकमेव उद्धार आणि उद्धारक हे त्यांच्या अभंगाचा उद्देश आहे ते एकनाथ महाराज. अशा असणाऱ्या संत एकनाथ महाराजांचा अभंग आज आपण सेवेसाठी घेतलेला आहे. नाथ महाराजांचं नाव माहिती नाही, नाथ महाराजांचं नाव माहिती नाही असा एकही माणूस सापडणार नाही. आणि असेलच एखादा भाग्यवंत, आणि असेलच एखादा भाग्यवंत की जो भाग्यवंत कमीत कमी आपल्या गावात ठेवण्याच्या लायकीचा नाही. ते तुम्ही म्हणा, आपण नाही म्हणणारे बाबा. विठ्ठल अशा
या अभंगाला साथ संगत करणारे आपले गायनाचार्य ही फार छान आहे. मी एका ठिकाणी कीर्तनाला गेले. मी त्या ठिकाणी एक प्रमाण म्हणाले, भाग गेला शिंग गेला. ते गायनाचार्य म्हणाले, भाग्य मेला शिंग्याला. मी म्हटलं, बरं झालं रे बाबा, भाग्य मेला शिंग्याला, पण माझ्या कीर्तनात काय केलं रे बाबा. मी दुसरा गायक त्याचेही वरचढ होता. मी म्हणाले, शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझी चुकी. तो पठ्या म्हणाला, शिव भोळा चक्रवर्ती त्याची माय माझी चुलती माझी चुलती. अरे बाबा, त्या शिवाला त्या शंकराला मायच नाही तर त्याची माय तुझी चुलती होणारच कशी. आपले मृदुंगाचार्यही फार छान आहे. मृदुंगाचार्य गोरक्षनाथांसारखे आहे. गोरक्षनाथ मृदुंगातून बोल काढतात. चलो मचिंतर बोर गाया, चलो मचिंतर बोर गाया. आणि ते आपले मृदुंगाचार्य. आपले विनेकरी फार परमार्थ प्रेमी आहे. आपले साऊंड सिस्टीमही फार उत्तम आहे. श्रोतेही फार जाणकार आहे. नियोजनही फार उत्तम आहे. काही ठिकाणी भला मोठा मांडव आणि ऐकायला पाच मांडव, भला मोठा मांडव आणि ऐकायला पाच मांडव, आणि त्या मांडवातही मुलं क्रिकेट खेळतात. एका ठिकाणी मी कीर्तनाला गेले होते. त्या ठिकाणी मी मुलं क्रिकेट खेळत होते. एकाने बॉल मारला. तो बॉल माझ्या झपकन हाताळत येऊन पटकन खाली पडले. तेवढ्यात एक म्हातारं मला उठवायला आलं. उठावता म्हाताराच माझ्या बोकांडी येऊन पडलं. आणि त्या म्हाताऱ्याचं वजन होतं 100 किलो. मी दबले ना त्याच्या खाली. कसं तरी करत त्या म्हाताऱ्याच्या खालून निघून आले. अजून त्या गावात गेले नाही. एक राजा होता. त्या राजाने दुकानामध्ये 2 मूर्ती ठेवल्या होत्या. एक रावणाची व एक रामाची. कोणती मूर्ती घ्या फुकट, कोणती मूर्ती घ्या फुकट, फुकट फुकट. मूर्ती 2 किलो वजनाची. कोणती मूर्ती घ्या फुकट. तुम्ही कोणती मूर्ती घ्या, रामाची का रावणाची? कोणती मूर्ती घ्या? रामाची. रामाची मूर्ती आहे लोखंडाची आणि रावणाची मूर्ती आहे सोन्याची. आता कोणती मूर्ती घ्या? आधी कसं म्हणाले होते, रामाची मूर्ती घ्याल. जगात असंच आहे. एक राजा होता. त्या राजाने बाजार मांडला होता. त्या बाजारात त्याचे एक ऑफिस होते. तो बाजार फ्री होता, विनामूल्य होता. त्या बाजारात एक साधू आला होता. त्याला काहीच घ्यायचे नव्हते. तो फक्त बाजार पाहण्यासाठी आला होता. त्याला एक कुमारी मुलगी दिसली. तो साधू म्हणाला, बेटी तू खूप चिंतेत दिसतेस. याचे कारण काय? ती मुलगी म्हणाली, हो बाबा, मला
मी माझ्या आईच्या वाटेची वस्तू घेतली, माझ्या बापाच्या वाटेची एक वस्तू घेतली. तुम्ही संन्यासी आहात. संन्यास म्हणजे सर्व स्वर्गात या. बरोबर ना बाबा? हो. बेटी, तू संन्यासाची फार छान व्याख्या सांगितली. बेटी, तू संन्यासाची फार छान व्याख्या सांगितली. मी तुला माझ्या इच्छेची एक वस्तू देतो. चल माझ्या मागे. साधू पुढे, बेटी मागे. साधू पुढे, बेटी मागे. साधू पुढे, बेटी मागे. बाबा, घ्या ना एक वस्तू. 5 वाजायला फक्त 5च मिनिटे कमी आहे. घ्या ना. ती मुलगी माझ्या मनात म्हणाली, उगाच्या बाबांच्या नादी लागली. उगाच्या बाबांच्या नादी लागली. बाबा, घ्या ना एक वस्तू. 5 वाजायला फक्त 2च मिनिटे कमी आहे. बेटी, समोरचं जे ऑफिस दिसतंय त्या ऑफिस मध्ये जा आणि त्या ऑफिस मध्ये एक राजा बसलेला आहे. त्या राजाला सांग. त्या राजाला म्हण, मी या राजाचा हात, तिथे जाऊन म्हण, मी या राजाचा हात धरलेला आहे. मी या राजाचा हात धरलेला आहे. राजा ही या बाजारातील एक वस्तूच आहे. ती मुलगी पळतच गेली आणि म्हणाली, मी या राजाचा हात धरलेला आहे. मी या राजाचा हात धरलेला आहे. राजा ही या बाजारातील एक वस्तूच आहे. आता मला सांगा, त्या मुलीने किती वस्तू मिळवल्या? त्या मुलीने किती वस्तू मिळवल्या? Thank you.